आपण असा विश्वास भाषणामध्ये केलाय की मी 1 लाखाच्या लीडने निवडून येणार. 100%. सांगितलं ना 50 ते 55 कोटीची 25% आम्ही मंजूर केले होते. कामं झाली होती. उद्घाटन करणार हल्ल्या साहाय्याचे आम्ही करू. का असा शुद्ध असला पाहिजे, चांगला पाहिजे, क्वालिटीचा जरी झाला पाहिजे. लोक असता रस्त्यावर आम्ही प्रत्येक गोष्टी क्वालिटीची झाली पाहिजे असं आम्ही लक्ष देतो. असा संपूर्ण माझ्या मतदारसंघात विकास करायचा आहे. आत्ता क्वालिटी सांगितले की 160 कोटीचं इलेक्ट्रिफिकेशन मंजूर झालं आहे. आता फक्त 2 दिवसात अजितदादा आणि फडणवीस साहेबांना भेटू. त्याची वर्कआउट झाली की ते शिक्षणाचे मोठे सांगितलं आणि सगळं कोटीचे मंजूर केले तर ह्या वेळेस काय होणार नाही. ज्या ज्या गोष्टी 100 फटाचं हॉस्पिटल आणलं आणि मानले, 4 PHC मंजूर केल्या, 2 ठिकाणी झाल्या, पाचवडीला झाली, दुसरीकडे 3 PHC मंजूर करून लागल्या. लोकांचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे, शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे, गोरगरिबाला रोजगार मिळाला पाहिजे, महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे आणि सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना पुढे नेलं पाहिजे. आपला भाग मतदारसंघात दुष्काळी म्हणून ओळखला जातो. यावर्षी देखील जसं पाहिजे तसं सरासरी पाऊस पडला नाही. पाऊस पडला त्याची नोंद झाली नाही. पाऊस पडला पिकं पण चांगली आहेत, आणेवारी पण बघा. आता आम्ही तुम्हाला दुष्काळ जाहीर करा, पण ते म्हणत साहेब आणेवारी एवढी आली असेल तर वस्तुस्थिती पण त्याच्या लोकांना बोलावून त्याला प्रेस कॉन्फरन्स करताना बोलून लोहा कंधारमध्ये अनेक बॅनर लागत आहेत भावी आमदाराचे, काय सांगाल आपण? त्याच्याविषयी आम्ही लोकांवर टीका टिप्पणी करायची, तुम्हाला माहीत आहे. हौसे 900 बाजारात जत्रेत येतात, त्यांच्याविषयी काय बोलतात. माझी जीभ खराब करायची नाही, लोक ठरवतील. आपण असा विश्वास भाषणामध्ये केलाय की मी 1 लाखाच्या लीडने निवडून येणार. 100%. काय- साहब तुम आगे बढ़ो.